तो डान्स क्लास आम्ही बंद केला, आता दुसरा जॉईन केले. तर तिथेच बोलणं आणि तिचं नावसुद्धा टाकणार आहे. तर त्या डान्स क्लासमध्ये आता जाणार आहे ना, त्याचा वार होत आहे सोमवार मंगळवार आहे ना. आज आहे ट्रायल. तर चला आणि दादरला पण जाऊन येते, मला भाजी घ्यायची. काढून दाखव पाव होता. चला आता आम्ही आलो घरी. मेन गोष्ट योगिनीचं ते डान्स क्लासचं ट्रेनिंगसाठी बोलवलेलं होतं, त्यामुळे 7 ते 8 वाजेपर्यंतचा टाईम होतं. अजून काय फॉर्म बिम आमचं असं भरून नाही गेलं. ते म्हणाले अजून उद्याचा एक दिवस या आणि मग योगिनीचं ते डान्स क्लासमध्ये नाव टाकू. तर योगिनी कसं वाटलं तुला? छान होतं खरंच. आधी जायत होती त्या डान्स क्लासपेक्षा हा कसा वाटला? त्याच्यापेक्षा तर मस्तच होता. आता गेली तो ठीक आहे. मग आता उद्याचा एक दिवस आहे. आजकाल तुम्हाला माहिती आहे डान्स क्लास कसे असतात, समोर असा हारसा असतो आणि मग हारशासमोर आपण नाचलो आपल्याला परफेक्ट समजतो, तसं आहे ना तो. आणि आता जायत होती ना, आधी ह्याच्या आधी जायत होती ना, त्या डान्स क्लास आमच्याच इथे बाजूला होतं, पण ते तिचं नियम वेगळं होतं आणि तिचं आणि माझं थोडं मचमच झालं. म्हणजे तिचं ते नियमच्या हिशोबाने मला ते पटलं नाही, म्हणून आम्ही बोलायला गेलो होतो. तिने आम्हाला एकदमच हे करून टाकलं. तर मी बोलली ठीक आहे, तर मग नाही पाठवणार कोणी. यासाठी योगिनीचा डान्स क्लास कॅन्सल केला. आणि 1 महिना झाली योगिनी अशी घराच्या घरात अशी ठीक करत. मग ते आम्हाला बरं वाटत नव्हतं. मग मिस्टरांच्या मागे लागली. मग नेत्राची मैत्रीण होती तिथे, ती नेत्राची मैत्रीण मेन गोष्ट तिथे डान्स करते. मग नेत्रा बोलली मग मी माझ्या मैत्रिणीला फोन करते. मग तिच्या मैत्रिणीच्या ओळखीमध्ये योगिनी मॅडम आता जाणार आहे. ठीक आहे. आणि मी दादरला पण गेली तिथे म्हणजे योगिनीला घेऊनच यायचं होतं, कारण इथे डान्स क्लास आमच्या इथे जवळ होतं म्हणून काय वाटत नव्हतं. ती एकटी जात होती, एकटी येत होती. आता ते डान्स क्लास आहे ना ते थोडं लांब आहे. तर हिच्या पप्पांचं ऑफिस आहे ना त्याच 5-10 मिनिटाचंच अंतरवर आहे, जास्त लांब नाही आहे. म्हणजे ते इतना लांब आहे, घरातना लांब आहे, 15-20 मिनटं लागणार. म्हणून बाईकनेच गेलो. मग नंतर मी बोली मला भाजी पण आणायची होती दादरवर ना, तर मी चला आपण दादरला जाऊया, भाजी घेऊन येऊया. मग योगिनीला तिथे सोडलं आणि मग आम्ही दादरला गेलो, भाजी घेतली आणि मग परत आलो योगिनीला घ्यायला. आता उद्या तिचेच पप्पा ह्या जाणार आणि सर्व हँडल करणार, कारण मी नाही जाणार आता, है ना. काय काय भाजी घेऊन आली ती तुम्हाला दाखवते बघ. मी भाजी घेऊन आली. मी योगिनीला सोडलं आणि तशी दादरला गेली. आणि पाऊस येत होता त्यामुळे मला जास्ती काही शूट करता आलं नाही. तेवढं जमलं थोडंफारच शूट केलं, जास्ती नाहीच केला, कारण माझ्या हातात एका हातात मोबाईल, परत थैली आणि मग त्या भाजीवालीला पैसे देणं हे मला नाही जमत होतं. गवार घेऊन आली आहे, पावसात भाज्या सर्व ओल्या झाल्या. परत हे काकडी घेऊन आली आहे आणि दोडकं बनणार आहे उद्या आमच्याकडे. ते मला मस्तपैकी दोडकं घेऊन आली, त्याला दोडकंच म्हणतात. आणि मक्का घेऊन आली, मक्की घेऊन आली आहे. आणि योगिनी मॅडमसाठी उद्या कारल्याची भाजी पण बनवणार आहे. कारले पण घेऊन आली, पुलाव घेऊन आली आहे नेत्रा मॅडमसाठी. परत बीट घेऊन आली आहे. सर्व भाज्या आता धुवायच्या. कोब्या बोलते, कोबी. तर चला आता सर्व भाज्या मी किचनच्या वाट्यावरच्या इथे घेऊन आली. आणि हा आमचा पाण्याचा टोप आहे, त्या पाण्याआधी टोप भरून घेतला. गवार सुट्टे होते त्यामुळे आधी टाकले त्याच्यामध्ये आणि मग चालणीमध्ये ठेवले थोडे. इथे मी भाज्या सर्व धुवून घेते, कारण पाऊस भरपूर होता आणि पावसात ना अशा भाज्या धुवून ठेवल्या तर बरे पडतात. इथे मक्का पण घेते मी सोलून, आणि एक मक्का मला शिजवायचा पण होता, कारण योगिनीला लय आवडतो मक्का. ते इथे आता माझ्या भाज्या सर्व धुवून झाल्या. तर आता ह्या बघा अशा लालवाल्या ट्रेमध्ये ना थोड्या वेळसाठी ठेवते,
रात्री झोपाच्या आधी तर ते ठेवणे ना फ्रीजमध्ये. त्या भाज्या मी दादरवरनं आणले आणि आता हे हप्त्यावरच्या आहे कदाचित किंवा 2 हप्ते बरं, कारण आम्ही कडधान्य पण थोडं मध्ये मध्ये आमचं चालू असतं. तर चला आता भात नाही घालत कारण भात आहे तो फक्त गरम करायचा. योगिनी मॅडम आज ट्युशनला गेली नाही त्यामुळे ती आता अर्धा तास घरी अभ्यास करते. नेत्र आणि योगिनीला न आवडेची कढी. तर बघा ह्याच्यात मी दही घेतली आहे, हा चण्याचा पीठ आहे तो घेऊया आपण चमचे. आता भांडी घासून घेते पटापट. गॅस तर मी पुसून घेतला. दादरला गेली, दादरला पण पावसामुळे काही शूट नाही केला, तेवढी जमली थोडी भांडी घेऊन आले. आणि आता काय रात्रीच्या वेळी थोडंफार आहे तो काम केला आणि आता झोपाची वेळ आली, भांडी घासून झोपते. तेच ब्लॉग एंड करते. बाय बाय.